ठेवलं होतं, कुठे गेलं? इथंच ठेवला होता. ह्यात बी नाही, त्यात बी नाही, कुठे ठेवलाय मग? इकडं बी नाही. असं होऊच शकत नाही. आता एवढ्या खेचत गायब झालं. समझ रहे हो? ही कोणाचं तरी हुशार माणसाचं काम दिसतंय. आयला काय झालं, काय समजा नाही. काय कालवा करायला लागल्यात काय माहिती. कोणी घेतलं असेल बरं? कुठल्या तर हुशार माणसाचं काम दिसतंय. एवढ्या माझ्या डोळ्यासमोर लगेच गायब व्हावं. आओ उरका पटकन मंदिरात जायला उशीर होतोय. अगं तुला काय सांगायचं, आज भर मकर संक्रांती दिवशी आपल्या घरात चोरी झाली. काय चोरीला गेले हो? तुमची अक्कल. अक्कल तर लग्नाच्या आधी चोरीला गेली की. जोक नको करू हा. मी साहेबांसाठी 1200 रुपयाचा काजू कतलीचं तिळगुळ आणल्यात महागडा. एवढीसच डबा होता, ती मला डबा घावाना झालाय. अहो तुम्हीच खाल्ले असतील. गेल्या वर्षी बी करंजाचा डबा तुम्हीच खाल्ला होता. मी खाल्लेला नाही आणि मी डाएटवर आहे, त्याच्यामुळे माझा काही संबंध येत नाही खाल्ल्याला. कुणीतरी हे काम केलंय. आपल्या घरात 3च माणसं आहेत. ती हा का? परी परी कुठं आहे? परीला बोलव. हो ती लहान आहे. उगं तिच्यावर आरोप लावू नका चोरलंय बिरलंय म्हणून. गुन्हेगार हा वयाने ठरत नाही तर नियतीने ठरवतो. माझा तिच्यावर संशय आहे. मगाशी तिनं माझ्याकडे बघून विचित्र हसली होती. हा का? बर बोलवते तिला. आज मकर संक्रांत आहे, चांगलं पतंग उडायला वर चालली होती. पण आता तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना तेव्हा ती जाईल. बोलवते तिला. परी ए परी. पप्पा काय झालं मला पतंग उडवायला वरती जायचंय. परे वा, इकडे इकडे. तुला गोड खायला आवडतं ना? हा पप्पा, पण मम्मीने सांगितलंय की जास्त गोड खाल्लं की दात पडतात. हा का? बरं जाऊ दे. इथं एक असा छोटासा बॉक्स होता बघ इथं सोप्यावर. त्यातनं असा छानसा वास येत होता. ती डबा तो बघितला का कुठं? हा पप्पा बघितलेला. कुठे कुठे? अहो पप्पा मगाशी तर तुमच्या हातात होता. अगं मागाशी माझ्या हातात होता, पण ती डबा आता भेटाना झालाय. कुठं पडलाय काय समजा नाही. कुठं कुणी घेऊन गेलंय. परे खोटं बोलायचं नाही. आज मकर संक्रांत आहे. खोटं जर बोलली तर तुझं पतंग ना कुठे तरी झाडाला अडकल. नाही पप्पा, मी नाही घेतला तो डब्बा. झालं समाधान तुमचं? अहो तुम्ही बेसिंगवर नाही तर फ्रीज मध्ये ठेवला असन. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. हा हीच लका इकडं सांडत सांडत गेलंय की. हा परीच्या रूम कडत गेलंय सांडत सांडत. काय ते? तिळाचा दाना ही परीच्या रूम कडे वाटतं गेलेला आहे. ही अशी सांडत सांडत गेली आहे. अहो पप्पा, ती काय तिळाचा दाना नाही, ती मुंगी मुंगी. बर पण माझं मन म्हणतंय बॉक्स हितच आहे आणि जवळपासच आहे. जोपर्यंत बॉक्स घावत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर कुणीच जायचं नाही. अहो पप्पा, मी पतंग बितंग दोरा बिना बांधून ठेवलाय. मला पतंग उडवायची वेळ झाली, मी जाणार आहे. अहो आता जाऊ द्या ना. 1200 रुपयाचा काजू कतलीचा बॉक्स आणला होता म्हण. हा आता तिळगुळावर भागवा. उगाच त्याचा विचार करत बसू नका लय. प्रश्न काजू कतलीचा नाहीये, तत्वाचा आहे. साहेबांना जर मी आज साधं तिळगुळ दिलं तर प्रमोशनच्या ऐवजी ना डिमोशन होईल माझं. परे तुला मी शेवटचं विचारतोय, ती बॉक्स कुठं ठेवला? तू घेतलाय का? पप्पा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हा मला माहितीच होतं. सांग कुठं ठेवलाय तो बॉक्स? अहो पप्पा, मी ती बॉक्स काकांना दिला. कोणत्या काकाकडे? शेजारच्या काकांकडे का वॉचमॅनला दिलाय? अहो पप्पा नाही, तिची बघा दारात आलते ना काका, त्यांनी म्हणले
की तुझ्या पप्पानी खूप पाप केलंय, ही जर मला बॉक्स नाही ना दिला तर पोलिसांना बोलवीन. काय काय कोण आलं होतं? पाप पोलीस? मी काय केलंय? अगं मी साधा सिग्नल सुद्धा तोडीत नाही. कोण आलं होतं? अहो पप्पा, त्यांनी है ना काळे कपडे घातले होते आणि काळा गोगल घातलेला, लय डेंजर दिसत होते. प्रगती, हे खंडणीचं प्रकरण दिसतंय. किडनॅपिंग ऑफ काजू कतली. मला पोलिसांना फोन करावा लागेल. थांबा जरा, लगे घाई करायला लागलो. परी, ती काका काय म्हणाली नीट सांग बरं. अगं मम्मी, त्यांनी म्हणाले साहेब पार्सल. पार्सल? तू समझा? अहो पप्पा, ती पार्सल वाला होता. तुम्ही तर मागवलेलं की आयफोनचा कव्हर, आणि तुम्ही बाथरूम मध्ये आंघोळ करत करत गाणी म्हणत होता. हा. अहो पप्पा, त्याला सुट्टी द्यायला पैसे नव्हते म्हणून मी. ओयो, अगं परे, 200 रुपयाच्या पार्सल साठी तू 1200 रुपयाचा बॉक्स काजू कतलीचा पार्सल मला दिला. अहो पप्पा, माझ्याकडे सुट्टी नव्हते, मम्मी पण बाहेर गेलती म्हणून मी आहे ना ते बॉक्स त्यांना दिला. अहो पप्पा, मी त्यांना म्हणले की माझ्या पप्पाकडनं हॅपी संक्रांत. आता माझा प्रमोशनचा डबा गेला, दान झाला. आता माझं प्रमोशन नाही, आता माझं डिमोशन होणार. देवा. बघा आपली पोरगी किती हुशार आहे. संक्रांतीला दान करायचं असतं. बरोबर केलं तिने, दान केलं तीच. देवा, साहेबाला गिफ्ट आणलं होतं एवढं महागडं, 1200 रुपयाचं होतं. म्हणलं प्रमोशन मिळेल. बोलला आता प्रमोशन गेलं, आता डिमोशन होत आहे. अहो पप्पा, जाऊ द्या, रडू नका. थांबा 1 मिनिट. हो का, ही बॉक्स त्यांनी परत दिला. अयो देवा, मला वाटलं खरंच माझं प्रमोशन गेलं हातातनं. आता प्रमोशन होणार, डिमोशन नाही होणार. देवा, अजून माणूस की जिवंत आहे र. मला वाटलं बारका लिकरू आहे म्हणून ती पार्सलवाला जाईन घेऊन. अगो 1200 रुपयाचा बॉक्स ही, ह्याच्यात काजू कतलीची तिळगुळ आहेत, एकदम ब्रँडेड. माझं तर कपाक पातळ झालं होतं. म्हणलं वाट लागली माझी पार्सल. बॉक्स सगळा रिकामाच आहे. कुठे गेलं? अहो पप्पा, त्या पार्सल वाल्यांनी एकच खाल्लं आणि सगळ्यांनी आणि माझ्या मैत्रिणी आणि खाऊन टाकलं. आता माझं प्रमोशन नाही, आता डिमोशन झालं. अहो पप्पा, आज मकर संक्रांत आहे. आज तिळगुळ गोड गोड बोला म्हणतात का नाही? आज मला मारायचं नाही, बोलायचं नाही. मम्मी, 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 पप्पा ह्याला इथंच पकडून तू. मी पटकन रूम मध्ये जाते, दरवाजा लावून ठेवते. हा, जा जा बा. माझ्या लेकराने खाल्लं म्हणून काय झालं? अच्छा. जाऊ दे मग. अहो पप्पा, तिळगुळ घे, गोड गोड बोला. पुरेने माझी काजू तिळगुळ खाल्लं. काय